पनवेल तालुक्याअंतर्गत येणाऱ्या वारदोली गावाला मंगळवारी रात्री अवकाळी पावसाचा जबर फटका बसलाय। या पावसामुळे कित्येक आदिवासी ग्रामस्थांच्या घरांचे पत्रे उडून नासधूस झालेले आहे। या पावसामुळे घरातील वस्तूंचे देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। दरम्यान अन्नधान्य, घरातील वस्तू तसेच गावातील मंदिराचे देखील नुकसान झाले असल्याचे चित्र पाहायला मिळाले। यावेळेस आमच्या प्रतिनिधींनी ग्रामस्थांशी बातचीत केली आहे। या प्रसंगी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, मात्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नसल्याची माहिती वारदोली गावचे माजी सरपंच व युवा अध्यक्ष पंढरीशेठ पाटील यांनी दिली आहे। दरम्यान वारदोली गावातील 37हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे। या अवकाळी पावसामुळे आता ग्रामस्थांची खाण्यापिण्याची देखील बिकट समस्या निर्माण झाली आहे। दरम्यान माननीय विवेक पाटील यांनी या गावाला भेट देऊन ग्रामस्थांची व्यथा जाणून घेतली, त्यांची समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना काढण्याचा प्रयत्न केला। या प्रसंगी माननीय विवेक पाटील यांनी तात्काळ तहसीलदारांशी फोनवर संपर्क साधला। तहसीलदारांशी फोनवर संपर्क साधून ग्रामस्थांना अन्नधान्याची तात्काळ सोय करून देण्यासंदर्भात बातचीत केली। दरम्यान वारदोली ग्रामपंचायत ही शेतकरी कामगार पक्षाची असल्याने माननीय विवेक पाटील यांनी वारदोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना ग्रामस्थांना त्वरित मदत करण्याचे आदेश दिले। याप्रमाणे आता प्रत्येकाला घरटी 25 किलो तांदूळ, 2 किलो तेल, 2 किलो मसाला, 2 किलो वाटाणे, 2 किलो मूग डाळ, 10 किलो कांदे बटाटे अशा प्रकारची अन्नधान्याची मदत देण्यात आली। दरम्यान या प्रसंगी माजी सरपंच व युवा अध्यक्ष पंढरीशेठ पाटील यांनी ग्रामस्थांची व्यथा आणि समस्या आमच्या कॅमेऱ्यासमोर मांडल्यात। या आलटेप गावाची एवढी मोठी हानी झाली कधी कधी भरून न निघणारी आहे। अशा पहिल्या वर्षी पण अशीच झाली होती, 2-3 घरं गेली होती, आम्ही पंचनामे केले पण अक्षरशः रुपया मिळाला नाही। आम्ही त्यांच्याकडे जवळजवळ तहसीलदारांकडे, बीडीओकडे 3 महिने नाही 5-6 महिने फेऱ्या मारल्या, पण 1ही रुपयाची आम्हाला काय इकडे भरपाई त्यांना मिळाली नाही। माझ्या लक्षात आहे, धर्मा निरगुडा म्हणून बिचाराचा घर पूर्णपणे गेला होता, कर्जबाजारी झाला आणि अक्षरशः पत्रा त्यांनी स्वतः बसवली। पण आता जवळजवळ 32 ते 33 घरं यांची अशी नासधूस झाले का आदिवासींच्या माझ्या गोरगरिबांकडे, मायमाऊलींकडे आत्ता खायला सुद्धा अन्न नाही आणि इकडे साधा तहसीलदार येत नाही, बीडीओ येत नाही, कोण येत नाही, बघायला येत नाही। याचा मला अक्षरशः दुःख होतो। आता मी सकाळी मला जेव्हा समजल्यानंतर मी माझ्या आमदार विवेक पाटलांना फोन केला आणि ते स्वतः इकडे पाणी करण्यासाठी आले। ते तहसीलदाराला सांगितलं, बीडीओला सांगितलं, त्यांना फोन केले, कमीत कमी ते आले आणि त्यांची पाणी झाले आणि कमीत कमी धान्य तरी येतोय। ते तहसीलदाराने ते धान्य तरी मान्य केलं आहे, बीडीओने धान्य तरी मान्य केलं आहे, ग्रामपंचायतीकडून काहीतरी देण्याचं आम्ही आत्ता लगेच आमदार बोलले, बीडीओने सांगितलं का तुम्ही ग्रामसेवकाईकडे पाठवा, मी ग्रामपंचायतीकडून पहिली मदत देणार आहे। तालुक्यामध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती शासकीय यंत्रणेला असणे गरजेचे असते। नैसर्गिक संकट आल्यावर शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी करून मदतीसाठी सरसावणे आवश्यक असते, परंतु वारदोली येथे एकही अधिकारी मदतीसाठी आले नाही। माननीय विवेक पाटील यांनी नुकसानग्रस्तांची तात्काळ दरम्यान भेट घेतली आणि शासकीय अधिकाऱ्यांना परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव करून दिली। ग्रामपंचायतीच्या मार्फत अन्नधान्याची व्यवस्था झाल्यानंतर तहसीलदार पवन चांडक घटनास्थळी पोहोचले। शासनाच्या निष्काळजीपणावर येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला, तर माननीय विवेक पाटील यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले।